रामकृष्ण हरिमंडळी, आपण आज बघतो आहोत श्री क्षेत्र प्रयागराज या ठिकाणी जो कुंभ भरलेला आहे, या कुंभातील दृश्य आपण आज बघणार आहोत। तर एक महिना चालणारा हा कुंभ भारत देशामधील प्रयागराज या क्षेत्रामध्ये कुंभ हा आहे। दर 12 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी कुंभ भरत असतो। तर या वर्षीचा हा जो कुंभ आहे प्रयागराज या ठिकाणी आहे आणि उत्तर प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था सर्व साधू संतांसाठी केलेली आहे। बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकता की नवीन रस्ते देखील बनवण्यात आलेले आहेत, अनेक ठिकाणी पूल देखील बनवण्यात आलेले आहेत, मोठमोठे असे पंडाल या ठिकाणी घातलेले आपल्याला दिसत आहेत। तर हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा कुंभ आहे। सर्व साधू, संन्यासी, नागा साधू सर्वच त्या ठिकाणी आपल्या आखाड्यामध्ये त्या कुंभामध्ये येत असतात। अनेक तपस्वी देखील साधू संत महात्मे या ठिकाणी या कुंभामध्ये प्रवेश करत असतात। शाही स्नान याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं। जेवढी शाही स्नान आहेत त्या शाही स्नानाला हे मंडलेश्वर, महामंडलेश्वर, महंत हे सर्व लोक हजेरी लावत असतात। तसेच बरोबर की वेगवेगळ्या रथामधून, वेगवेगळ्या वाहनामधून हे शाही स्नानाकरता जात असतात। तर जसं महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर वारीची परंपरा ही आहे। दरवर्षी आषाढीची दैदिप्यमान असणारी ही वारी, तर ही संतांनी घालून दिलेली एक परंपरा आहे, एक मार्ग आहे, एक वाट आहे असं म्हणायला हरकत नाही। पण जी काही सनातन अशी पूर्वीपासून चालत येणारी जी कुंभ परंपरा आहे की आदी शंकराचार्य यांच्यापासून जे काही 4 पीठ स्थापन झालेले आहेत आणि ते या कुंभामध्ये महत्त्वाची भूमिका हे संन्यासी साधू संत बजावत असतात। तशी वारीची परंपरा आपली वर्षाची असते, पण ही कुंभाची जी आहे दर 12 वर्षाला वेगळ्या ठिकाणी कुंभ येत असतो। जो अमृत कुंभ समुद्रामधून निघाला होता, तो अमृत कुंभ ज्या ज्या ठिकाणी ठेवलेला गेलेला आहे त्या ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभ भरत असतो। तर तेव्हा आपल्याला त्याचा आनंद किंवा आपल्याला त्या बघण्याचा एक प्रकारची संधी मिळत असते। तसा हा जो कुंभ आहे जानेवारी 2025चा हा कुंभ आहे प्रयागराज या ठिकाणी। तर आपल्यासारखे गेलेले भावी भक्तांकरता पंडालमध्ये अशी राहण्याची व्यवस्था केलेली असते। मोठमोठाला पंडाल या ठिकाणी तयार केलेले असते। करोडो लाखो रुपयाचा खर्च या कुंभामध्ये केला जातो आणि यामधून सनातन वैदिक धर्माचं एक अंग जगापुढे मांडलं जातं। विचाराची, ज्ञानाची एक देवाणघेवाण होण्याचा हा एक काळ आहे, पर्व आहे। तर या कुंभामध्ये आपण पाहिलंच आहे की पाठीमागे विदेशी महिला, विदेशी पुरुष हे सुद्धा भगवी वस्त्र धारण करून भारतीय संस्कृतीचं जे काही रूप आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न करतात। कारण की देशामध्ये, जगामध्ये वेगळी आणि एक ज्ञानाची छाप सोडणारा आपला वैदिक धर्म आहे। तर त्याच्यामध्ये अनेक तपस्वी लोक आपल्याला बघायला भेटतात। कोणी उभे आहे, कोणी मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलेला आहे, काही संन्यासी बाबांनी तर काय आपला हात 12 वर्ष झालं, 20 वर्ष झालं खालीच घेतलेला नाही। असे वेगवेगळ्या प्रकारचे, कोणी काट्यावर झोपते, तर काही
वेगवेगळ्या प्रकारचे असे तपस्वी लोक या कुंभामध्ये आपल्याला बघायला भेटतात. सर्वांनाच कुंभ अनुभवणं पाहणं हे शक्य नाही, पण जर तुम्ही कधी जवळ कुंभ असेल आणि तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या कुंभाचा एक आनंद, शाही स्नान किंवा नदीचं त्या पर्व काळामध्ये स्नान करण्याचा आनंद अवश्य घेता येईल. कारण की या ठिकाणी जाण्याकरता प्रवास खूप दूरचा असतो, पैसाही खर्च करावा लागतो आणि त्याचबरोबर इथे दान दक्षिणा हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. सगळ्यांना ते शक्य नसतं, म्हणून ज्यांना कुंभाला जाता येत नाही त्यांच्याकरता आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर असे हे जे पंडाल दिसतात हे मंदिर नसून हे बनवलेले आहेत आणि सजवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी असे महालासारखे. तर अनेक ठिकाणी असे मोठमोठाले पंडाल, कथा, यज्ञ, अन्नदान, अन्नछत्र हे चालवले जातात. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुपामधले पदार्थ असतात, अनेक सुंदर छान छान अशा मिठाया असतात आणि हा 12 वर्षांनी अति उत्साहाने केला जाणारा हा कुंभाचा सोहळा हा प्रत्येक आखाडा, जे आखाडे आहेत संन्याशी आखाडे, त्या आखाड्याच्या प्रथा परंपरेनुसार त्यांना स्थान दिलं जातं. कोणालाही याच्यामध्ये स्थान दिलं जात नाही आणि त्या नियमानुसारच ती पदवी आणि ते शाही स्नानाचं जे स्थान आहे ते दिलं जातं. अन्यथा कोणी अचानकपणे येऊन याच्यामध्ये सहभागी किंवा अधिकार गाजवू शकत नाही. एक शिस्तबद्ध अशी ही परंपरा चालवली जाते. तर आपण या ठिकाणी आता थांबण्याचा प्रयत्न करूया, कारण की जवळपास जेवढं दाखवणं शक्य होतं तेवढं आपण बघितलेलं आहे. तर आपणही कधी कुंभाला गेलात तर अवश्य कुंभाचा आनंद घ्या. अन्यथा हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, पाठवा आणि नेमकं कुंभामध्ये कशा पद्धतीचं व्यवस्थापन केलेलं असतं हे इतरांनाही कळू द्या आणि कुंभाचा आनंद घ्या. आठवणीत राहू द्या की जानेवारी 2025मध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभ मेळा भरला होता आणि त्याचे आपण साक्षीदार व्हा. हा नजारा आपल्या आठवणीत असू द्या, एवढीच मी आपल्याकडे अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नक्कीच आपण विचार कराल आणि व्हिडिओला शेअर कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. हर हर शंभो. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. धन्यवाद.